माझे नाव साक्षी कल्याण मिहिर, मी इयत्ता 9वीत आहे. माझे नाव वेदिका गोपीनाथ दोमाने, मी इयत्ता 9वीत आहे. माझे नाव श्रद्धा सोमनाथ जोशी, मी इयत्ता 9वीत आहे. आज आपण नैसर्गिकरित्या धूप व साबण बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण नैसर्गिक साबण बनवणार आहोत. त्यासाठी कडुलिंबाचे पानं, कोरफड, तांदळाचं पीठ, हळद आणि सोप बेस हे साहित्य लागणार आहे. कडुलिंबाचे पानं व कोरफड आपण यापासून पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आपण सोप बेस मेल्ट करून घेणार आहोत. आता आपल्याकडे मेल्ट झालेला सोप बेस आहे. हे आपण यात टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला प्रमाणानुसार हा पेस्ट टाकायचा आहे. त्यानंतर प्रमाणानुसार तांदूळाचं पीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रमाणानुसार हळद टाकायची आहे आणि त्याला एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला याला सेट व्हायला थोडा वेळ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपला या प्रकारे सोप तयार होतो. धन्यवाद. आज आपण नैसर्गिकरित्या धूप बनवणार आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम इथे फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि चंदन, तूप व कापूर घेतलेला आहे आणि आपण त्याबरोबरच फुलांच्या पाकळ्यांचं पावडर आणि चंदन पावडर, शेणाच्या गौरीचे पावडर आणि कापूर पावडर घेतलेला आहे आणि आपण ते गरजेनुसार थोडं थोडं मिक्स करणार आहे. आपण इथे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आपण त्यामध्ये थोडंसं गरजेनुसार तूप टाकणार आहे. आणि आपण त्या सर्वांना एकजीव करून घेणार आहोत. आणि आपण त्या सर्वांना एकजीव करून घेतलेला आहे आणि आपण त्याला शेप देणार आहोत. आणि इथे आपला धूप बनवून